बांधवांनो, जय मल्हार. धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम आपण 17 सप्टेंबर पासून जो सुरू केला होता, एका निर्णायक टप्प्यावर आपण आलोय. धनगर महाराष्ट्रातला जागृत झालाय. 60 वर्षांपासून काँग्रेस आणि मित्रपक्षानं फसवणूक केल्यामुळं, आमचा घटनादत्त अधिकार आम्हाला न दिल्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजप पक्षाला धनगरांनी मतं दिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, भाजपची सत्ता आली, पण त्यांनी धनगरांना पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचं वचन आजपर्यंत पाळलं नाही. आता ही फसवणूक गेल्या 11-12 वर्षापासून समाजाची चालली. समाज आता जागा झालाय. लोकांना सगळं कळतंय. परवा संभाजीनगर या ठिकाणी जी निर्णायक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये निर्णय झाला की धनगरांच्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी जे आरक्षण रूपी अमृत बाबासाहेबांनी दिलं होतं, इथल्या चतुर आणि भ्रष्ट व्यवस्थेनं जे कैद केलंय, त्याला मुक्त करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जायचंय. आणि जायचं कधी तर 16 तारखेला मल्हारराव होळकर यांची जयंती आहे. मल्हारराव होळकर यांचं नाव घेतलं की उत्तर हिंदुस्थानामध्ये काय दरारा होता. दिल्लीचं हित तख्त राखतो महाराष्ट्र माझा, अटकेपार मराठेशाहीची पताका ज्यांनी फडकवली, त्या मल्हारराव होळकरांची जयंती. आणि बांधवांनो, मी महाराष्ट्रातल्या तमाम मल्हार मावळ्यांना, आमच्या अहिल्यामाईंच्या लेकींना नम्र विनंती करतो की यावेळेस मल्हारराव होळकरांची जयंती आपण मुंबईच्या आझाद मैदानावर साजरी करायची. आपण 16 तारखेला मुंबईत जाणार. याचा रीतसर अर्ज आपण पोलीस स्टेशनला दिलेला आहे. प्रशासनाला रीतसर परवानगी आपण मागितलेली आहे. सध्या अधिवेशन चालू आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाज घटकाला त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी संविधानात्मक अधिकाराच्या नुसार जे आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तो मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आहे. आणि मुंबईच्या आझाद मैदानामध्ये दिवसभर हजारोच्या संख्येनं वेगवेगळ्या पक्ष संघटना, वेगवेगळ्या लोकांचे आंदोलनं चालू असतात. त्याच्यामुळं परवानगी नाकारण्याचं सरकारला काहीही कारण नाही. मागच्या वेळेसही नव्हतं. ज्या 21 जानेवारीला आपली परवानगी नाकारली, ते 21 जानेवारीला त्या आझाद मैदानामध्ये आंदोलनं सुरू होती. पण सरकारनं नाकारली परवानगी. आता नाकारता येणार नाही, कारण आपण मुंबईतून येताना सांगून आलो होतो की पुढच्या वेळेस आम्हाला शांततेच्या मार्गानं, संविधानिक मार्गानं आम्ही येत असताना आम्हाला त्याच संविधानाच्या कक्षेत परवानगी दिली पाहिजे. परवानगी मिळेल यात शंका नाही. म्हणून आता महाराष्ट्रातल्या तमाम मल्हार मावळ्यांना, अहिल्यामाईंच्या लेकींना माझी विनंती आहे. बऱ्याच बांधवांचे फोन येतात, मेसेज येतात, आमच्या भागात दौरा करा, आमच्या भागात या. आता बांधवांनो, दौरा करायला वेळ कुठंच नाहीये. त्याच्यामुळं आपण आपल्या पद्धतीनं तयारी करावी. 15 तारखेला सकाळी 10 वाजता ज्या राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेहून हा ऐतिहासिक लढा आपण सुरू केला, त्याच जागेवरून आपण मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहोत. रूट कसा असणार आहे हा 1-2-3 दिवसात सर्व बांधवांशी चर्चा करून तो कळवला जाईल. परंतु महत्वाची गोष्ट आहे की किमान 5 दिवस आपल्याला मुंबईत राहावं लागेल. या तयारीनं आपण यावं. मी 5 दिवस याच्यामुळे म्हणतो भावांनो, की 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर प्रत्येकाला वेळ नाही. प्रत्येकाच्या मागे कामं आहेत. कुणाच्या मागे आता हे लग्न सध्या सुरू आहेत. मग लग्नाचं सीझन असल्यामुळं लग्न असतील, शेतीची कामं असतील, म्हणून प्रत्येकाला येताच येईल असं नाही. म्हणून ज्याला जसा वेळ मिळेल तसा यावं. पण 15 तारखेला जालन्यातून निघताना प्रत्येकानं यावं. प्रत्येक मल्हार मावळ्यानं, प्रत्येक अहिल्यामाईच्या लेकीनं 15 तारखेला या. 15 तारखेला तुम्ही आल्यानंतर तुम्ही एकदा आपण मुंबईला 16 तारखेला गेलो की मग तुम्हाला जसं वापस यायचं, कोणी 17ला वापस या, कोणी 18ला वापस या, कोणी 19ला वापस या, हरकत नाही. आपला प्रश्न सुटल्यावर सगळ्यांनाच आपल्याला वापस यायचंय. पण जर प्रश्न सुटला नाही तर जितके दिवस थांबायचं काम पडेल, इतर आपले बांधव, इतर भगिनी आपल्या ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्ही वापस आले तर चालेल. पण 15 तारखेला प्रत्येकानं जालन्याला यायचंय. कारण मी म्हटलंय की सरकार परवानगी देईल यात शंका नाही, परंतु म्हणजे दिली पाहिजे हे नियमानं आहे, पण देईल का नाही यात शंका आहे. म्हणून
जर सरकारनं परवानगी दिली तरी आपण वाजत गाजत जाणार आहे आणि सरकारनं परवानगी नाही दिली तरी वाजत गाजत जाणार आहे. परंतु सरकारनं परवानगी दिली नाही तर वाजत गाजत जात असताना आपल्यासोबत संख्या तितकी लागणार आहे. कारण गनिमी कावा वगैरे हे काही चालत नसतंय. मग कुणी म्हणते की आपण अगोदर मुंबईला जाऊन बसायचं, कुणी म्हणते की गुपचूप जायचं, अशानं होणार नाही. सरकारनं जर परवानगी नाकारली तर जालन्यातून किमान इथूनच तुम्ही लाखोच्या संख्येनं निघालं पाहिजे.